कुणाच्या लाईफमध्ये राहावा अगर राहू न पण कुणाच्या लाईफमध्ये ऑप्शन म्हणून अजिबात राहू नये. जर तुम्हाला कोणी असं ट्रीट करत असेल की ज्यावेळेला त्यांची गरज आहे त्यावेळेला तुम्ही त्यांच्यासाठी लई इम्पॉर्टंट आहे, लई महत्त्वाचं आहे, तुमच्यासारखं क्लोज त्यांच्यासाठी कोणच नाही आहे आणि तुम्हाला हे माहिती आहे की ही व्यक्ती समोरची व्यक्ती मला फक्त ऑप्शन म्हणून ट्रीट करते आणि तरीसुद्धा तुम्ही त्यांच्या लाईफमध्ये असाल तर तुमच्यासारखा मूर्ख बुद्धीचा तुमच्यासारखा फालतू माणूस कोण जगात नाही. मी एक गोष्ट क्लिअर करतो आहे, एवढी सेल्फ रिस्पेक्ट ठेवा, एवढा ॲटिट्यूड ठेवा, समोरच्याला वाटू दे घाण की हा माझ्यासोबत असं वागते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला कोणी ऑप्शन म्हणून ट्रीट करत असेल जागेला ब्लॉक करून टाका, त्यांच्यासोबत बोलणं बंद करा, त्यांच्यासोबत फिरणं बंद करा. काही गरज नाही असल्या लोकांची आपल्याला. आय डोंट केअर अबाउट दॅट. असल्या लोकांचा अजिबात घंट्याचा विचार करतो. पण कुणाकडनं ऑप्शन म्हणून ट्रीट होऊ नका. स्वतःची एक सेल्फ रिस्पेक्ट आहे ती बनवा, स्वतःला स्ट्रॉंग करा, स्वतःमध्ये काहीतरी करून दाखवा. ह्या जगात कुणाला वेळ नाही आहे एवढा वेळ तुम्हाला द्यायसाठी. निम्मे रिलेशनशिप तर ह्या गोष्टीवर चालू आहेत की कधी ना कधीतरी तुम्ही माझ्या कामाला येऊ शकतो. बाकी तर कुणाला घंटा फरक पडत नाही कोण माझ्यासोबत आहे कोण माझ्यासोबत नाही आहे, कुणाला फरक पडत नाही. सगळे आय डोंट केअरवाला ॲटिट्यूड घेऊन चाललेले आहेत. तुम्ही सुद्धा तसंच राहा. जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काहीतरी मोठं करायचं असेल तर अशा लोकांपासून लांब व्हा. स्वतःसाठी करा, स्वतः करा, फॅमिलीसाठी करा. फॅमिली फर्स्ट, प्रायोरिटी पहिला फॅमिली. उंबऱ्याच्या बाहेरचा माणूस, घराच्या बाहेरचा माणूस कधीच तुमचा नसतो, कधीच तुमच्यासाठी येत नाही आणि कोण इथं परमनंट आलेलं नाही आहे. ही मूर्ख बुद्धीची तुमची डोक्यात तयार झालेला आहे की नाही हे पहिला काढून टाका. की माझ्यासाठी एकदम क्लोज आहे, माझ्यासाठी एकदम इम्पॉर्टंट आहे. नाही, तुम चू हो भाई. तुम्ही सगळ्यात मूर्ख आहे. अशा लोकांना तुम्ही जवळ ठेवला आहे म्हणून तुम्ही मूर्ख. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण कोणाच्या लाईफमध्ये ऑप्शन म्हणून अजिबात राहायचं नाही. दॅट्स इट, सफला विषय. आणि एवढं सांगून जर समजत नसेल तर तुमच्यासारखा मूर्ख माणूस या जगात कोणच नाही.